नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मॉस मधला आपल्याकडे टाइप आहे मोमेंट ऑफ सर्क्युलर सेक्शन. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर सेक्शन. तर बघा त्यातलं एक न्यूमेरिकल आहे, कॅल्क्युलेट द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा आहे, म्हणजेच आयपी पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा फॉर्म्युला काय बघा, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. तर बघा इथं find calculate the polar moment of inertia a circular lamina of diameter 150 mm. बघा गिवन मध्ये तुम्हाला बघायला गेलं तर आपल्याला इथं डायमीटर दिलेला आहे 150 मिलीमीटर. बघा सर्क्युलर सेक्शन आहे, सर्क्युलर सेक्शन मध्ये बघायला गेलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही पण ऍक्सिसचा एकच कॉमन फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पाय बाय 64 इंटू डी रेज टू 4. बघा पाय बाय 64 इंटू डी रेज टू 4. बघा पायची व्हॅल्यू पाय अपॉन 64 इंटू डी रेज टू 4. डी बघा 150 रेज टू 4. बघा याचं कॅल्क्युलेशन, पाय अपॉन 64 इंटू 150 रेज टू 4. बघा अशा पद्धतीने मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे आपल्याकडे 24.85 इंटू 10 रेज टू 6 बघा मिलीमीटर रेज टू 4 त्याचं युनिट आपल्याला काढायचं आहे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा त्याचा फॉर्म्युला आय पी इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. बघा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय कॉमन आहे, म्हणजे आपण काय करू बघा 24.85 इंटू 10 रेज टू 6 प्लस आय वाय वाय सुद्धा तोच आहे 24.85 इंटू 10 रेज टू 6. किंवा तुम्ही 2 इंटू, कारण दोन्ही सारखं असल्यामुळे आपण 2 इंटू 24.85 इंटू 10 रेज टू 6 केलं तरी चालेल. तर लक्षात घ्या, दोघांची ऍडिशन करा, 24.85 इंटू 10 रेज टू 6 दोघांची ऍडिशन करा. बघा आपल्याकडचं जे आन्सर आहे ते आहे 49.7 इंटू 10 रेज टू 6 मिलीमीटर रेज टू 4. बघा अशा पद्धतीने आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया हा फाइंड आउट केला. खूप सोपा असं एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ गायरेशन. बघा आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं के फाइंड आउट करायचं आहे. त्या बघा पुढं ऑफ अ सर्क्युलर लॅमिना ऑफ डायमीटर. बघा तुम्हाला इथं डायमीटर दिला आहे 80 मिलीमीटर अबाउट इट्स डायमीटर. बघा तुम्हाला डायमीटर दिलेला आहे, तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशन साठी आपल्याकडे फॉर्म्युला बघा, अंडर रूट मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एरिया. मग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एरिया हे दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. आलेले दोन आन्सर आपण अंडर रूट मध्ये टाकू, म्हणजे आपल्याला कोण निघेल रेडियस ऑफ गायरेशन. बघा इथे आता आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय दोघांचाही मोमेंट ऑफ इनर्शिया सर्क्युलर सेक्शन साठी कॉमन आहे. बघा फॉर्म्युला पाय बाय 64 इंटू डी रेज टू 4. बघा पाय बाय 64 इंटू डी रेज टू 4. डी रेज टू 4 म्हणजे 80 रेज टू 4. बघा इथे पाय बाय 64 इंटू 80 रेज टू 4. बघा त्याचा आन्सर 2.011 इंटू 10 रेज टू 6 मिलीमीटर रेज टू 4. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया इथे आता फाइंड आउट केला. त्यालाच आपण फक्त सिंगल आय म्हटलं तरी चालेल. बघा त्यानंतर तुम्हाला कोण लागणार आहे, एरिया. एरिया तुम्हाला काढायचा आहे. बघा एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. बघा एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय बाय 4 डी स्क्वेअर. बघा इथे पाय बाय 4 डी ची व्हॅल्यू डायमीटर 80 मिलीमीटर. बघा 80 चा स्क्वेअर करा. बघा इथे पाय बाय 4 into
80 स्क्वेअर. मग याचा एरिया आपल्याकडे 5.027 इंटू 10⁻³ मिलीमीटर स्क्वेअर. एरिया स्क्वेअर मध्ये असतो. त्यानंतर बघा तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन आता फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला बघा √, मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एरिया. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही इथे फाइंड आउट केला आहे 2.011 इंटू 10⁻⁶ अपॉन एरिया बघा 5.027 इंटू 10⁻³ बघा इथे 2.011 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 5.027 इंटू 10⁻⁵. त्यानंतर रूट आन्सर बघा अशा पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशन आपल्याकडे आहे 20 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट केला. बघा नेक्स्ट टर्म युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. बघा पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला यूज करून फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सर्क्युलर लॅमिना अबाउट इट्स टँजेंट. बघा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट इट्स टँजेंट. तर लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया साठी इथे आपल्याला बघायला गेलं तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे Ixx. त्यानंतर बघा आपल्याला एरिया लागणार आहे आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला H. बघा H म्हणजे काय, आपल्याला सर्क्युलरचा सेंट्रॉइड जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच एक रेडियस आपण फाइंड आउट करू. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे एक सर्कल आहे. बघा हा मधला जो आहे तो इथे आपल्याकडे आहे सेंट्रॉइड. आणि लक्षात एवढा जो पार्ट आहे इथला लक्षात घ्या. बघा हा याला आपण म्हणायचं H म्हणजेच काय d/2. एवढा हा जो डायमीटर आहे या डायमीटरला काय करा हाफ करा म्हणजेच H इज इक्वल टू d/2 म्हणजे त्या डायमीटरच्या हाफ. त्यावेळेस काय निघेल तो हाईट आपल्याकडे निघेल. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला इथे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला लावला आहे म्हणजे आपण इथे नाव देऊ IAB असे इथे कन्सिडर करू आपण. बघा फॉर्म्युला इज इक्वल टू IG म्हणजे वी नो दॅट Ixx IG प्लस एरिया इंटू H स्क्वेअर. बघा म्हणजे Ixx चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया सर्क्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे π/64 इंटू d⁴ प्लस एरिया लक्षात घ्या सर्कलचा π/4 इंटू d² ब्रॅकेट H बघा d/2 त्याचा स्क्वेअर. बघा स्टेप बाय स्टेप जाऊया. π/64 इंटू d⁴ प्लस π/4 इंटू d². इथे लक्षात घ्या d²/4 म्हणजे बघा होल ब्रॅकेटचा आपण स्क्वेअर केला. d² चा स्क्वेअर d² आणि 2 चा स्क्वेअर 4. इथे लक्षात घ्या π/64 इंटू d⁴ प्लस पाय 4 4 जार बघा इथे 4 इंटू 4 4 4 जार 16 बघा 4 4 जार 16 इंटू d⁴ म्हणजे d² इंटू d². इंटायसेक्टच्या रूल नुसार बघा इथे d² इंटू d² म्हणजे d⁴. बघा तर या ठिकाणी इज इक्वल टू π/64 प्लस इथे लक्ष द्या π/16 आणि इथे लक्षात घ्या d⁴ हा कॉमन घ्या. आणि लक्षात बघा त्यानंतर आपण आता कॅल्क्युलेशन करू. π/64 प्लस π/16 बघा याचं जे आन्सर आपल्याकडे आहे ते आहे 0.245 d⁴. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला.